नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मैदान 1 मार्चला होतं आहे. ते मैदान जे आहे ते ओपनचं मैदान होते. देवेंद्र फडणवीस केसरीचं मैदान होते. त्या मैदानाची बाईट आपण जी आहे ती आज घेतलेली आहे. ती बाईट उद्या सकाळी 7 वाजता येईल आणि ती बाईट तुम्ही बघा नक्की. बक्षिसाचं स्वरूप कसं आहे, मैदान कसं आहे, मैदानामध्ये कोण प्रमुख अतिथी येणार आहेत आणि त्या मैदानामध्ये फाटीचं अंतर किती आहे, दोन्ही साईडला बॅरिकेड किती असेल, नियम काय असतील, अटी काय असतील, कोणत्या चॅनलवरती लाईव्ह असेल, समालोचक कोण असतील, क्वार्टर फायनलला बक्षीस किती आहे, काय सगळं बघा तुम्ही. आणि बकासूर आणि मथुरच्या पायऱ्याला एक सुरुवात करूया आपण. बकासूरचा पायरा जो आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ही 2 नंदीच असणार आहे, दोघांच्या पैकीच एक असणार आहे. सुरुवात करतोय वाटेगाव अंबरनाथकरांचा हिंद केसरी बादल. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे लिंबच्या मैदानामध्ये या जोडीनं कशा पद्धतीनं जोडीनं कमाल केली होती आणि गाडीवरती अमर ड्रायव्हर ओंडकर होते आणि कशी गाडी पळाली सगळ्या महाराष्ट्रानं बघितली. खूप छान गाडी पळाली. अशी गाडी पळाली पाहिजे बकासूरची आणि बाकीसुद्धा नंदींच्या अशा टॉपच्या गाड्या पळायला पाहिजेत. परंतु शेवटी कसं होते, बकासूरच्या पायऱ्याची थोडीशी एक भणक जी आहे ती सगळ्यांना लागत नाही, परंतु आपल्याला माहिती आहे थोडंसं एक अंदाज. मला तर वाटते ही गाडी पळू शकते. ही गाडी जर नाही पळेल तर कोण पळू शकतो. मला असं वाटतं की बकासूरसोबत जर ती जर जोडी नाही पळाली तर कोण पळू शकतो. बकासूरबरोबर दुसरा एक पायरा, एक चांगला आणि टॉपचाच पायरा आहे, घोडचा सर्जा. ही जोडी निमसोडमध्ये पाळली होती आणि मोठ्या मैदानामध्ये ही जोडी पाळणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेक्षकांच्या लाडकी आवडती जोडी आहे आणि ही जोडी जिथं पाळली तिथं गुलाल हा मिळवलाच आहे या जोडीनं. आणि बघूया आता कशा पद्धतीनं या जोडीचं जे आहे ते नियोजन होते. बघावं, घोडचा सर्जा आणि बकासूर अत्यंत चांगली जोडी आणि बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड या गाडीवरती असतील आणि बघूया कशा पद्धतीनं ही गाडी पळेल. आणि वाटेगाव अंबरनाथकरांचा बादलसुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तो सुद्धा एक टॉपचा नंदी आहे. टॉपच्या पायऱ्यामध्येच तो सुद्धा असतो आणि आणि मला नाही वाटत की या दोघांच्या व्यतिरिक्त बकासूरचा पायरा होईलसुद्धा. आणि जर झाला या दोघांच्या व्यतिरिक्त तर नवीनच चेहरा असेल असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये जरूर सांगा. आता मथुरच्या पायऱ्याकडे वळूया. मथुरचा पायरा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अगोदरच व्यक्त होतो, परंतु मला 3 नंदी जे आहेत त्यांच्यासोबत आपल्याला मथुर जो बिनजोडचा बादशाह राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचं काळीज सलग 5 वर्ष बिनजोडचं शर्यक्षेत्र गाजवलेला असा हा मथुर आपल्याला मला असं वाटते की पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी शाहिदभाई मुलानी नातेपुते यांचा हिंद केसरी सचिनसोबत पाळण्याची दाट शक्यता आहे. सचिन थोडासा आजारपणातून रिकवर होतोय, मला वाटते एकच्याच मैदानामध्ये पळताना दिसेल. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की आदतला या बैलगाडा शरीर क्षेत्रामधील एक टॉपचा एक नंदी आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका मथुर कसा घेऊन पळतो आणि तो एक गुरु आहे आदतचा आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं तो पळतो. खूप सारे आदतमधले नंदी जे आहेत ते उजेडात आणलेले आहेत मथुरनं बिंदोडच्या बादशाने. सचिनसोबत जर पायरा नाही झाला तर कोणासोबत होऊ शकतो. सचिनसोबत जर नाही झाला तर मला वाटते आदतमध्येच पाळणार आहे. मी लिहून सांगतो तुम्हाला, आदतमधल्याच नंदीसोबत आपल्याला मथुर पाळताना दिसेल. आत्ता एक सध्या महाराष्ट्रामध्ये आदतमधला एक नंदी आहे, तो सध्या महाराष्ट्रामध्ये टॉपच्या फॉर्ममध्ये आहे, टॉपच्या पायऱ्यात पळतोय, प्रत्येक मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोय असा हा अमित पाटील सुपणे यांचा चांद उर्फ चंद्या. काय नंदी आहे आत्ता सध्या आदतमधला, काय पळतोय हा. प्रत्येक मैदानात चर्चा होते, गाडी पब्लिकनं लागली तरी पब्लिकनं पळतोय, आदतमधला पब्लिकनं पळतोय असा हा नंदी आहे. आणि बघूया कशा पद्धतीनं त्याचंसुद्धा नियोजन जे आहे ते होतं आहे. आणि मथुर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मोठ्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोच, गुलालामध्ये राहतोच, कधीच फॅन्सला नाराज करत नाही, राहुल दादांना नाराज करत नाही. परंतु आता बघूया त्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं त्याचं नियोजन जे आहे ते होतं आहे. आणि जर अजून एक पायरा आहे, त्या पायऱ्याचं अजून एक चर्चा चालू आहे, होण्याची शक्यता कमी आहे, परंतु अच्युत ड्रायव्हर रेट्रेकरांचा एक आत्ता सध्या त्यांच्या दावणीकडे एक टॉपचा नंदी आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तो सुद्धा सांगली भागामध्ये त्यांच्या भागामध्ये जे मैदान होते त्या मैदानामध्ये तो गुलालामध्ये राहतोय का. आणि खूप सारे नंबरसुद्धा त्याने 1-2 नंबरसुद्धा केलेले आहेत. बघूया कशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते त्याचं होतं आहे. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो सुद्धा एक चांगल्या टॉपच्याच पायऱ्यात पळतो आहे. अच्युत ड्रायव्हर रेट्रेकर मथुरच्या गाडीवरतीच कंटिन्यू तुम्हाला दिसतात. ज्यावेळेस 3 फेऱ्याचं मैदान होतं त्या 3 फेऱ्याच्या मैदानात त्याच्यासोबत म्हणजे मथुरसोबत दिसतातच ते. आणि बघूया कशा पद्धतीनं नियोजन जे आहे ते, मला वाटतं ते 3मधील मथुरचा पायरा जर नाही झाला तर दुसरासुद्धा होऊ शकतो. तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि बघूया कोणाचं पैरे कसं होत आहेत, काय होत आहेत. बकासूरच्या तर पायऱ्याची मी तुम्हाला हिंट दिली. वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल किंवा घोटचा सर्जाच पळेल. जर नाही पळाल तर सगळ्यांना माहिती आहे धप्पा असतोच.
एक नवीन चेहऱ्याचा धप्पा असतो. कोण असेल कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.